बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक येथे मागील 1 महिन्यांपासून नळ योजना पूर्णपणे बंद असल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ विजया अनिल कोळसे आणि गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य घागर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये गावातील महिला व पुरुषांनी अत्यंत मोठ्या संख्येने सहभागी होऊन रिकाम्या घागरींसह प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। घागर मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आज काढलेला आहे। कारण घागर मोर्चा हा पाणी टंचाईसाठीच, म्हणून आज या एवढ्या माता भगिनी महिला, कारण सर्व महिलांना या ठिकाणी पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे आणि विशेष म्हणजे पाण्याची गरज जी महिलांना आहे। घरामध्ये पाणी नसलं तर कोणतंही काम पार पडत नाही। आज प्रत्येक गावामध्ये आम्ही समजू शकतो की पाणी टंचाई मे जून मध्ये येतच असते, परंतु या ग्रामपंचायतने या विषयावर काय प्रक्रिया केली हे आम्हाला विचारायचं होतं आणि आम्ही यांना निवेदन सुद्धा दिलं होतं, परंतु यांनी कोणतीही काही प्रक्रिया केली नाही किंवा यावर काही म्हणजे तोडगा काढला नाही किंवा गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही। यांनी 2 दिवसात अगोदर आम्हाला फक्त पत्र दिलं की तुम्ही मोर्चा थांबवा आणि मोर्चा काढू नका, परंतु आम्ही सर्व माता भगिनींशी बोलणं झालेलं होतं की आम्हाला मोर्चा काढायचाच आहे आणि पाण्यासाठी लढायचंच आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा पाण्यासाठी संघर्ष केला होता, तर या ठिकाणी त्यांच्यानंतर आम्ही सुद्धा या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये महिलांसमवेत या ठिकाणी हा घागर मोर्चा काढलेला आहे।